दादांनी हा प्रश्न तात्काळ सोडवला असेल सर्व ग्रामस्थांची कालीन इच्छा होती, आदम इच्छा होती आहे. परंतु मला वाटतं या विषयामध्ये प्रशासनामध्ये ताईंबरोबर मी सुद्धा जिल्हा परिषदला काही काळ काम केलेलं आणि ताईंचं काम करण्याचं त्याचं मी गौरव झालेलं आहे. कोणताही पक्षभेद न करता ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ताई जनतेला न्याय द्यायचा प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करतात आणि त्या दृष्टिकोनातून ताईंनी हा विषय हातामध्ये घ्यावा आणि मार्गी लावा असं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ताईंना या ठिकाणी विनंती करतो. आणि मला खात्री आहे की ताई हा विषय सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना त्या निश्चितच न्याय मिळवून देतील अशा पद्धतीची आशा या निमित्तानं करत असताना ताई या ठिकाणी आज थोडे ग्रामस्थ आलेले आहेत. काही दिवसापूर्वी 400 ते 500 लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि उद्या जर तुम्ही सर्वांना बोलवलं तर ते सुद्धा तुमच्या खात्याची खबरपणे उभे राहून तुम्हाला ह्या विषय सोडवण्यासाठी निश्चितच मदत करतील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करत असताना आपण या ठिकाणी आलात आणि ह्या विषयामध्ये आपण लक्ष घातलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निवडणूक ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. खासदार साहेबांच्या माझ्याकडून 10 लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि ते काम त्याचा मंजुरीचा आदेश आपल्याला एवढे 4-5 दिवसामध्ये मिळणार आहे आणि तुमच्याही माध्यमातून तुम्ही सुद्धा महत्वाच्या पदावर किंवा मला वाटतं जिल्हा नियोजन समितीवर तुम्ही सदस्य आहात त्या दृष्टिकोनातून तुम्ही निधी जर अपुरा पडला तर तुमच्याही माध्यमातून आणखी या रस्त्यासाठी निधी मिळावा आणि जवळजवळ 3 पिढ्या प्रलंबित असलेला प्रश्न तुमच्या हाताने मार्गी लावावा अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.